पोपटाचे पारतंत्र्य. एका व्यक्तीने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंजऱ्यात ठेवल्याने पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जायचे. पण एक दिवस पोपटाच्या मनात पारतंत्र्याचे शैल्य दाटून आले. एके दिवशी पोपटाला संधी चालूनच आली. त्या व्यक्तीने पोपटाला खाद्य देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व त्याकडून ते दार तसेच उघडे राहिले. दार उघडं दिसताच पोपट पिंजऱ्यातून उडून गेला. पण पोपट लहानपणापासून पिंजऱ्यात राहिल्याने त्याला फारसे नीट उडता येत नव्हते. मात्र तरी देखील पोपट एका झाडावर गेला. त्याला इतर पोपटांशी बोलता येईना, कारण लहानपणापासून तो परकी भाषा शिकत होता. त्या पोपटाची भाषा येत नव्हती. पिंजऱ्यात असल्याने आयते खायची सवय त्याला लागली होती. त्यामुळे त्याला अन्न मिळवणे अवघड झाले.